जज आजारी पडले. पोलीस कोठडी सुशीलकुमार पावरा यांना अमानुषपणे मारहाण प्रकरणाची तारीख पुन्हा पुढे ढकलली. तारीख पे तारीख, न्याय कधी मिळणार? मानवी हक्क आयोग मुंबई महाराष्ट्राची सुनावणी पुढे. पोलीस कोठडीत मला जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार व पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा व सेवेतून बडतर्फ करा व पोलीस कोठडीतील CCTV फुटेज व्हिडिओ ताब्यात घ्या अशी मागणी सुशीलकुमार पावरा यांनी अध्यक्ष मानवी आयोग मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली होती. त्यानुसार या प्रकरणाची दिनांक 11/8/2026 रोजी मानवी हक्क आयोग मुंबई येथे सकाळी 11:30 वाजता सुनावणी आयोजित करण्यात आली होती. सुनावणीला तक्रारदार सुशीलकुमार पावरा हे हजर झाल्यानंतर आजची सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे असा बोर्ड वाचल्यावर संबंधित लिपिकला याबाबत विचारणा केली. आज तुमच्या प्रकरणाची सुनावणी होती, परंतु आज जज साहेब ऑफिसला येत असताना गाडीत आजारी पडले. त्यांनी आजची तारीख पुढे ढकलण्यास सांगितले आहे असं उत्तर संबंधित लिपिक यांनी सुशीलकुमार पावरा यांना दिले. तारीख पुढे ढकलली तर आम्हाला 1 दिवस अगोदर कळवले पाहिजे. आम्ही एवढ्या लांबून मुंबईला येतो. आमचा भाडा खर्च व शारीरिक कष्ट वाया जातात असे सुशीलकुमार पावरा यांनी सांगितल्यावर आजच असं झालं आहे. नाहीतर आधी आम्ही अगोदरच पुढील तारीख मानवी हक्क आयोग या वेबसाईटवर टाकत असतो. आता पुढील तारीख 24/9/2026 रोजी सुनावणी होईल. जिल्हा व सत्र न्यायालय नंदुरबार येथे याच प्रकरणात श्री सूर्यवंशी कनिष्ठ स्तर न्यायालय यांनी साक्षीदारांचे साक्ष नोंदवण्यास नकार दिला होता. त्यामुळे या प्रकरणात आरोपींना वाचवण्यासाठी जज आजारी पडत आहेत. साक्षीदारांची साक्ष घेण्यास टाळाटाळ करत आहेत. तरी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून मला न्याय मिळेल अशी आशा मला आहे अशी प्रतिक्रिया तक्रारदार सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे. तारीख पे तारीख मिळत असल्याने सुशीलकुमार पावरा यांना या प्रकरणात न्याय कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार. पोलीस कोठडीत मला जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तत्कालीन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करून यांना अटक करा व सेवेतून बडतर्फ करा व CCTV फुटेज ताब्यात घ्या अशी मागणी मी माननीय अध्यक्ष मानवी हक्क आयोग मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली होती. त्या अनुसार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई मानवी हक्क आयोग येथे सुनावणी आयोजित करण्यात आलेली होती. सदर दिवशी मी वेळेवर तिथे उपस्थित राहिलो आणि तिथं उपस्थित राहिल्यानंतर एक बोर्ड मी तिथं पाहिला. त्याच्यावरती लिहिण्यात आलेलं होतं की तारीख पोस्टपोन करण्यात आलेली आहे. तेव्हा मी संबंधित क्लार्कला याबाबत विचारणा केली असता संबंधित क्लार्क मला असं बोलला की आज तुमची सुनावणी होती, परंतु जज साहेब आजच रस्त्यावर येतानाच ते आजारी पडले. रस्त्यावर येतानाच ते आजारी पडले. त्यामुळे तुमची ही सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे असं त्यांनी उत्तर दिलं. तेव्हा मी त्यांना बोललो की अशी जर तारीख पुढे तुम्ही ढकलली असेल तर तुम्ही आम्हाला आदल्या दिवशी कळवायला पाहिजे. आम्ही एवढ्या नंदुरबारहून मुंबईला एवढ्या लांबून प्रवास करून येतो. आमचा भाडा, इतर शारीरिक मानसिक त्रास होतो. हे सगळं त्रास आमचा वाचला असता. तेव्हा ते बोलले की याच दिवशी अशा पद्धतीने झालेलं आहे. पुढे जर तारीख ढकलली तर आम्ही आदल्या दिवशी वेबसाईटवर कळवत असतो, परंतु प्रथमच आज असा प्रकार झालेला आहे असं त्यांनी उत्तर दिलं. याच प्रकरणामध्ये नंदुरबार जिल्हा कोर्टमध्ये माननीय जज सूर्यवंशी यांनी साक्षीदारांची साक्ष घेण्यास नकार दिला होता. म्हणजेच माझ्या या प्रकरणामध्ये जज आजारी पडत आहेत, साक्षीदारांची साक्ष घेण्यास नकार देत आहेत. याच्यावरून आरोपींना वाचवण्यासाठी ही सगळी नाटकं सुरू आहे का असा ही प्रश्न मला निर्माण होतो. तरी सुद्धा न्याय व्यवस्थेवरती
विश्वास ठेवून मला कुणीतरी न्याय देईल अशी मी आशा करतो. सत्यमेव जयते.